नमस्कार सर्वांना. मी ना माझ्या माहेरी आलेली आहे. तुम्हाला मी माझ्या माहेरचा ना बाग दाखवते. सीताफळाचा पूर्ण असा सीताफळाचा बाग आहे. त्यांनी तोडून पण नेलाय. काही सीताफळ असे भरपूर गळालेत खाली, पिकून जास्त गळालेत नाही पावसामुळं. पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे खूप नुकसान केलंय. सीताफळ गळालेत खाली. पहा कसा मस्त असा बाग आहे. खूप वाढलाय पण मोठी झाडं पण झालेत खूप मस्त. आता मी माझ्या भावाला विचारते, दादा किती वर्षाचा बाग आहे हा? हे 13 वर्षाचा बाग आहे. पूर्ण असा 13 वर्षाचा बाग झालेला आहे सीताफळाचा. ह्या वर्षी बाजार कशी होती? 50 रुपये. या वर्षी डाऊन मार्केट होतं. ह्या वर्षी मार्केट नव्हतं का लई? नव्हतं. गेल्या वर्षी होतं मार्केट चांगलं? हो, मार्केट होतं. भाऊ गेल्या वर्षी मार्केट खूप चांगलं होतं. एवढ्याशा झाडामध्ये किती झालं गेल्या वर्षी तुझं? 4 लाख रुपये झाले. एवढा प्लॉट आहे का, त्याच्यामध्ये त्याचे 4 लाख झालते. पण ह्या वर्षी पावसामुळे नुकसान पण झालं आणि बाजार पण नाही ह्या वर्षी सीताफळाला. पहा पूर्ण किती भारी झाड आहेत सीताफळ. त्या सीताफळाची कोणती जाते? गोल्डन प्रकारचं सीताफळ आहे. गोल्डन प्रकारचा सीताफळाचा माल आहे हा. सीताफळ गळाले, भरपूर असं माल गळाले खाली, असे अवकाशी गळाले. आता बाग पूर्ण तुटून गेलेला आहे. पूर्ण परवा दिवशी तोडून टाकलाय. परवा तोडलाय ना. असे पुढे मोठे राहिलेत अजून. साधारण एका झाडाला 5 कॅरेट होते सीताफळाचे ना. हा, एका झाडाला 5 कॅरेट होते. कोणाला जर सीताफळाची माहिती लागत असेल तर तुम्ही सीताफळाच्या बागाला माझ्या भावाकडे अवश्य भेट द्या. 12 वर्षाचा बाग आहे हो. 12 वर्ष झाले, 12-13 वर्षी बागाला ना. एक अर्धा आलेलं आहे असं. किती उंच गेले, खूप उंच गेले झाड. आणि कटिंग पण व्यवस्थित केलेली त्याची. आता पूर्ण आता माल संपल्यावर परत कटिंग करावं लागते ना. हा, आता हिची कटिंग उन्हाळ्यामध्ये केली जाते ना. हा, उन्हाळ्यामध्ये मे मध्ये कटिंग केली जाते झाडाची. आणि इकडे संत्र्याचा प्लॉट आहे. एकदमच मस्त हिरो हिरो किती भारी वाटतोय बाग. पहा बरं, एकदम असा मस्त मस्त भाग आहे बाग. किती भारी झाड आहे. पहा आणि इकडे असं संत्र्याचा बाग आहे, तिथं तुम्ही पाहिलाच आहे. हा पूर्ण असा संत्र्याचा बाग इकडल्या साईडला आणि इकडल्या बागाला खूप असे उंच उंच झाड झालेत. खूप उंच उंच झाड झालेत.